तो मात्र पुढे जाणार, म्हणजेच रविवारी 28 तारखेला रात्री इथे खेळताना दिसणार. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आल्लेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र येत असताना कुशल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर स्ट्राईकला बॅट्समन असेल अभिजित आणि नॉन स्ट्राईकला जितू. मी म्हणेल की जितूला पाहिलं होतं, आपण पाहू शकतात आंबडगोड मैदानावर ओव्हरऑल डे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या डे क्रिकेटमध्ये मी म्हणेल की जितूच्या बॅटमधून जो रिव्हर्स षटकार आलाय तो मात्र विसरण्यासारखा नाही आहे. बेटेगावच्या विरुद्ध मात्र विपुल हा गोलंदाज पाहायला मिळाला होता आणि त्याच्या विरुद्ध मात्र तो षटकार आला होता. मी बोले सर्वात लांब आणि सर्वात मोठा षटकार रिव्हर्सचा जितूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जो गेला तो भेटलाच नाही आणि आता मात्र जर बघायला गेलं तर इकडे तयार आहे जितू आणि त्याच्या जोडीला मात्र बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते मिस्टर अभिजित. चला पंचाचा इशारा येतोय, जाऊया मॅचकडे. मात्र मॅच इज ऑन, गेम इज ऑन. फायर क्रिकेट आयोजित स्पर्धा फायर चषक हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. इथे मात्र पाहायला मिळते मान सन्मान गोलंदाजाला दिला जातोय आणि एक धाव. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक वेळेस मात्र चौकार षटकार पाहायलाच मिळेल असं काही नाही, परंतु जे प्रेक्षक वर्ग आहेत ते प्रेक्षक वर्ग मात्र इकडे चौकार षटकार पाहण्यासाठी आले आहेत आणि आज प्रेक्षक राजाला खुश करण्याचं काम केलं नाही बॅट्समनने. मात्र या मॅचमध्ये पाहायला मिळेल का, ज्याप्रमाणे आपण एखाद्या लग्नात जातो त्यामध्ये नवऱ्याने किंवा नवरीने काही घातलंय हे आपण पाहत नाही, आपण फक्त पाहतो की मेनू काय आहे, जेवण काय आहे. त्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये कोण जिंकेल कोण हरेल याला मात्र प्रेक्षकाला महत्त्व नसतं, पण प्रेक्षक जो इकडे चौकार षटकार पाहण्यासाठी आला असतो आणि इकडे चौकार षटकार पाहायला मिळतील का. निव्या चेंडूचा खऱ्या अर्थाने वापर केला या स्पर्धेमध्ये. आता मात्र जर बघायला गेलं तर भरपूर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच सिक्सर, त्याचबरोबर 6-8, त्याचबरोबर आपण बघू शकतो फुलटॉस या चेंडूची मोठी मागणी आहे. मात्र काय घडतंय, कीपरकडून चुकी होत असताना पहिलेच अपील केली होती कॅच करण्या अगोदर गोलंदाजाने, परंतु कीपरने केलाय कॅच ड्रॉप आणि यावेळेस जीवनदान अभिजितला यावेळेस पाहायला मिळते. फुलटॉस चेंडूचा वापर केला जातोय मोठ्या प्रमाणात आणि इकडे मात्र नव्या चेंडूचा वापर करण्यात आलेला आहे. बघायला गेलं तर दोन स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटची स्पर्धा सांगितली जाते आणि टेनिस चेंडूचा वापर करण्यात आला. पहिल्यांदा पाहिलं मी हलक्या हाताने मात्र खेळतो. इथे स्टेअर केले चेंडूला, एक धाव नक्की असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता यावेळेस 3 धावा तब्बलगावर. मात्र शिवमल्हार प्रतिष्ठान शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी सालवडी येथे पाहायला मिळालं की खऱ्या अर्थाने टेनिस चेंडूचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर जर बघायला गेलं तर शिवासराव प्रतिष्ठान अक्करपट्टी या मैदानावर त्या स्पर्धेमध्ये टेनिस चेंडूचा वापर करण्यात येतोय आणि इकडे मात्र नेव्या चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. फुलटच चेंडू होता परंतु पहिलेच विचार करत सिंगलसाठी जाणार आणि यावेळेस मात्र एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4 धावा, 5 चेंडूच्या मागे 4 धावा. पहिले षटक मार्गस्थ. पॉवर प्ले सुरू आहे. घेवली संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते, आल्लेवाडी संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळते. षटकार चौकार येईल का ह्याच्यावर प्रश्न चिन्ह. पाहूया, फिरवलंय, चक्कवलंय इकडे मात्र बैट्समैनला. वो कहते ना अच्छे लोग और अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती, उन्हें पढ़ना होता है और यहाँ पे पढ़ना होगा गेंदबाज को. एक ओवर खत्म होने के बाद स्कोरबोर्ड 4 रन स्कोर कार्ड पर डीजे.
त्यांच्याकडून गिवली संघाच्या बॅट्समनला खास करून या ओपनिंग बॅट्समनला कुठेही वर येऊ दिले नाही. मी म्हणेल की तुमच्याकडे एक चांगली संधी आहे, कारण की तुम्हाला ओपनिंग जेव्हा पाठवलं जातं तुमच्यानंतर येणारा जो बॅट्समन आहे ना तो राकेश प्रभू आहे. आणि राकेश प्रभू जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही थोडं निडर होऊन आणि थोडं बिंदासपणे खेळणं गरजेचं आहे. परंतु इकडे मात्र थोडं रक्षात्मक आणि थोडं सावधानीने खेळत असताना दोन्ही बॅट्समन 1 ओव्हर 4 चेंडू 10 धावा धावफलकावर आल्लेवाडी गोलंदाजाचं मात्र कौतुक करेल. इथे बघायला गेलं तर बॉल बॉयची देखील निवड झालेली आहे आरडी ग्रुपसाठी. म्हणजेच आपण बघू शकतात रवी वाईट चेंडू मात्र हाताळला जाईल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार, 2 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 12 धावा धावफलकावर आहेत. वाईट चेंडू आणि त्यावर मात्र 1 धाव धावून काढली जाते. 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. गोलंदाज मिस्टर जतीन आपल्याला पाहायला मिळते. आता चांगला चेंडू आहे. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. जितू आणि या त्याचबरोबर आपण बघू शकतात अभिजित त्याच्या जोडीला आहे. घेवली संघ आता मात्र मागच्या मॅचमध्ये 38 धावा वाचवल्या. प्रत्येक मॅचमध्ये कमी धावा वाचवल्या जातील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे मात्र आता बॅट्समनला केअर चेंज करावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. देऊया संधी डिझेल, आपण एकदा येऊया. आणि इथे मात्र बघूया षटकार चौकार पाहायला मिळेल का. कमाल धम्माल इकडे खराब यावेळेस आपण बघू शकतात आणि विकेट मात्र येईल. बॅट्समनला परतावा लागेल. यद्दीचे विकेट इकडे सॅक्रिफाईस करतोय. इथे मात्र
बाद होतोय बॅट्समन मिस्टर अभिजित. आणि यावेळेस नवीन बॅट्समन सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. पालघर जिल्ह्याचं नाव ज्याने 7 समुद्र पार नेलं, स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळते टेनिस जगतातला राकेश प्रभू. अशी कोणती स्पर्धा नाही टेनिस क्रिकेटची जी ह्या खेळाडूने खेळली नसेल. आणि इथे मात्र स्ट्राईकवर कित्येक स्पर्धा गाजवल्यात, कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बॅट्समनचा अवॉर्ड गेलेला हा खेळाडू हलक्या हाताने यावेळेस खेळतोय. एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नाही झाला. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस पाहायला मिळते 13 धावा धावफलकावर. कमालीची गोलंदाजी मात्र यावेळेस पाहायला मिळते. कुशल खास करून कौतुक करेल. 1 ओव्हर 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले त्याच्याकडून आणि 5 धावा फक्त खर्च करतोय आणि इथे एक विकेट देखील मिळवतोय. रनआउट मध्ये मात्र इकडे विकेट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू 3 झाले आतापर्यंत फेकून. जितू हा स्ट्राईकला आहे. नो स्ट्राईकला मात्र राकेश पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 13 स्कोर कार्डवर. आणि अजूनही मात्र बघायला गेले तर 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला थोडा स्पीडअप ठेवा. आलेवाडी संघाला विनंती आहे. टॉस जिंकल्यावर मात्र आपण बघू शकता आलेवाडी संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि कमाल कामगिरी. यावेळेस फटका चांगला आहे परंतु यावेळेस लॉंगर रिजनला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या डोक्यावरून वन बाउंड सीमा पार चौकार 4 धावा यशस्वीचे. यावेळेस पाहायला भेटे चौकार. जितू टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार एसडीचे. प्रभू स्ट्राईकवर येतोय काय आणि जितूचा रंग बदलतोय काय. त्यामुळे म्हटलं तर मोठा खेळाडू जेव्हा सोबत असतो ना तेव्हा मात्र चांगली बॅटिंग होते. कारण की हरभजन सिंगने देखील सांगितलं होतं की सचिन तेंडुलकर जेव्हा नो स्ट्राईकला माझ्यासोबत होता स्कोरबोर्ड मात्र तर 23 स्कोर कार्डवर तेव्हा मला नेहमीच सांगत होता खेळताना कसं खेळायचं आहे. आणि एक चांगली बॅटिंग माझ्या माध्यमातून त्यामुळेच झाली. आणि चांगल्या खेळाडूची ओळख असते. हलक्या हाताने खेळतोय. इकडे मात्र सिंगल नक्की पाहायला मिळेल. प्रयत्न होता मात्र चेंडू अडवण्याचा. यावेळेस आपण बघू शकता गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये थोडा अवघड चान्स होता परंतु 1 धाव. स्कोरबोर्ड इकडे पुढे जा. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावफलकार 24 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 24. 2 षटकामध्ये 12 होते. षटकामध्ये आता 12 आलेले आहेत. 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. स्ट्राईकवर मात्र जितू असेल. नो स्ट्राईकला राकेश प्रभू असेल. 4थं षटक आलेवाडी संघातून कोण घेऊन येणार पाहूया. आपल्याला कोण असेल जो गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. आणि इथे मात्र गोलंदाज मोहित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आहेत. यानंतर होणारी एक मोठी लढत, मोठी मॅच. एक बाजूला विनस टेंबोडे आणि दुसऱ्या बाजूला पोफरन. तर एक बिग मॅच आणि मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेक्स मध्ये या टॉस पडायला टॉस बॉक्स मध्ये. गोलंदाज मोहित आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्राईकवर जितू. नो स्ट्राईकला राकेश प्रभू. यावेळेस एक मोठी लढत आणि मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूला घेवली दुसऱ्या बाजूला आलेवाडी. आणि पहिलाच चेंडू 4थ्या षटकातील. मोहित तयार. स्ट्राईकवर जितू तयार. एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक 2023चं हे भव्य दिव्य आयोजन. वर्ष 31वे म्हणजे 30 वर्ष कंप्लीट झाली. 31वं वर्ष नंतर आपल्याला पाहायला मिळते. फुलटस चेंडू फटका सरळ खेळलाय. लॉंग ऑफला करणार नाही चुकी. यावेळेस मात्र परतावा लागेल
बॅट्समनला एवढे मनीष लहान बंधू आता मात्र मोठा बंधू बाद झाल्यावर त्याची जागा सांभाळण्यासाठी लहान बंधू मैदानाच्या आतमध्ये जातोय मनीष आपल्या मोठ्या बंधूची जागा सांभाळायला आणि यावेळेस मात्र आपण पाहू शकता विकेट फुलटच होता चेंडू आणि जितू चांगल्या लयमध्ये आला होता कारण की एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि या चेंडूला मात्र बाउंड्री पार करू शकला नाही लॉंग ऑफला मात्र कॅच आउट रजनी क्रिकेट आपण बघू शकता आणि त्याची खरी मजा हीच आहे इथे फलंदाजाची परीक्षा नेहमी होते थोडं 15 वर्ष अगोदर मागे जर गेले तर मात्र इकडे अक्षरशः 6 ओव्हरमध्ये 60-90 धावा 80 धावा 90 धावा पाहायला मिळायचे 100 धावा देखील पाहायला मिळायचे कारण की 10x चेंडूचा वापर केला जायचा MRI चेंडूचा वापर केला जायचा आता मात्र नव्या चेंडू आल्यापासून मात्र गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय कमालीचा मात्र चेंडू इकडे कीपर देखील रेडी नव्हता कारण की फुलटच चेंडू होता त्याला वाटलं की एखादा फुलटच चेंडू बॅट्समन चुकणार नाही परंतु चुकतोय आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय राकेश प्रभू नॉन स्ट्राईकला नाराज आहे कारण की फुलटच चेंडू गमावला तुम्ही एखादा चांगला चेंडू बेट झाला तर मात्र बॅट्समन देखील काही बोलणार नाही म्हणजेच इथे फुलटच चेंडू तुम्ही मिस करतायत कुठे ना कुठे खराब बॅटिंग तयार यावेळेस फुलटच चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सलग 3 फुलटच चेंडू आणि ते सलग 3 चेंडूवर मात्र कोणतीही मोठी हिट नाही तर मात्र नशिबाची साथ गोलंदाजाच्या बाजूने आणि त्यांच्या टीमच्या बाजूने असं म्हणायला हरकत नाही स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड यावेळेस 25-25 राकेश ऑन स्ट्राईक गेली स्पर्धा जर बघायला गेलं डे स्पर्धा जी इथे झाली फायनल मॅच मध्ये सुपर बॅटिंग पाहायला मिळाली होती राकेश प्रभूची चेंडू क्रमांक 4 यावेळेस मात्र चांगला चेंडू सुपर स्ट्रोक आहे अलॉंग द कार्पेट एक धाव असेल स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात 26 स्कोर कार्डवर चेंडू मात्र बघायला मिळतील 4 अजूनही बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील पुन्हा एकदा लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला सिंगलच असेल वारंवार मात्र लाईन जी आहे ती लोअर फुल टचची पाहायला मिळते म्हणजे क्रीजमध्ये चेंडू टाकला जातोय कमाल गोलंदाजी आतापर्यंत आलेवाडी संघाकडून एक षटक जर सोडलं 12 धावेचं तर मात्र यावेळेस बाकीची 3 षटकं खूप चांगली गोलंदाजी कंजूस मारा आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड यावेळेस आपण पाहू शकता 27-27 2 गडीच्या मोबदल्यात 27 राकेश आता हात खोलतोय परंतु इकडे मात्र डॉट चेंडूची सांगता 4 षटकाच्या समाप्तीनंतर लगभग 8-7 सरासरीने 27 धावा 2 गडीच्या मोबदल्यात डीजे शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रथमेश काही कमालीची गोलंदाजी आतापर्यंत झाली गेल्या मॅच मध्ये देखील बघायला गेलं तर गिवली संघाच्या बॅट्समनने नाराज केलं होतं 38 धावा होत्या परंतु 38 धावा ह्या बनवू दिल्या नाही या मॅच मध्ये देखील आतापर्यंत जर बघायला गेलं तर बॅटिंग तेवढी चांगली झाली नाही 27 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात आणि येणारे चेंडू असतील 6 राकेश प्रभू आहे आशा आहे स्ट्राईकला बॅट्समन आपण बघू शकता यावेळेस मनीष आपल्याला पाहायला मिळतोय 6 चेंडू शेवटचे पहिल्या इनिंगचे आपल्याला पाहायला मिळतील यानंतर एक बिग मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल एक बाजूला विनस टेंबोडे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पोफरन
क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, एज लागते आतली कडा आणि यावेळेस मात्र सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपण पाहू शकता 28 धावा तपलकावर आहेत. स्कोर कार्डवर 5 चेंडू आहेत. राकेश प्रभू ऑन स्ट्राइक. पाहूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. जेवढा मोठा खेळाडू तेवढ्या मोठ्या अपेक्षा प्रेक्षकांच्या देखील आणि त्यांच्या संघाच्या देखील. बघूया हा फटका उंच लांब देखना राकेश प्रभूचा ब्रँडेड षटकार. डीजे चौतीस धावा धावपलकावर. राकेश प्रभूने आपले हात खोललेत. इथे फुलटच चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईन पार. फुलटॉस पे बॉस बल्लेबाज आणि 6 धावा. 34 स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक ओव्हर पिच. यावेळेस जसा आला तसा पाठवला आणि बिग हिट. 6 धावा. धावपलकावर राकेश प्रभूच्या बॅट मधून जेव्हा चेंडू निघतो ना तेव्हा पाहायला खूप मजा येते आणि काय कमालीचा मात्र फटका आहे. सुपर मात्र स्ट्रोक. 40 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. द्या चेंडू द्या पप्यामा. अवेस आपण बघू शकता 40 काय ओव्हर पिच चेंडू आणि किती इझिली क्लिअर करतोय. मी अगोदरच नाव घेतलं होतं की या मैदानावर म्हणजेच आंबडगोड मैदानावर डावखुऱ्या फलंदाजाचा बोलबाला जर सांगितला तर ओमकारचा गणेश, उच्छळीचा हरिकेश, यंगेश्वर दांडीचा मिलन आणि त्याचबरोबर राकेश प्रभू. म्हणजेच सुरुवातीला क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाला मित्रपरिवार दांडी संघाकडून आणि आता मात्र एक गाव एक कॉन्सेप्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं घेवली संघाकडून. म्हणजेच घेवली गावचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतं. घेवली गावचा हा खेळाडू आपण बघू शकतात काय गाजलाय आणि काय कमालीचा मात्र आपण बघू शकतात बॅट्समन आहे. ज्याप्रमाणे उत्कर्ष सांगितलं की थोडं दुर्भाग्य की थोडा ॲक्सिडेंट झाला नाही तर आपल्याला रणजी क्रिकेटमध्ये आणि तत्काळ इंडियाला रिप्रेझेंट करताना देखील पाहायला मिळालं असतं. पण यावेळेस आपण बघू शकता टेनिस क्रिकेट गाजवतोय खऱ्या अर्थाने राकेश प्रभू. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आणि 2 षटकाराने स्कोरबोर्ड 40 स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. आता फटका फसलाय परंतु 1 बाउन्स. अब रुकने का नाम नहीं ले रे राकेश प्रभू ऑन फायर. यावेळेस सलग 3रा मोठा हिट. डीजे राकेश प्रभूचा हा प्रेशर आहे. 44 2 विकेटच्या नुकसानामध्ये. आता मात्र फटका सजवलाय. इथे मात्र यावेळेस जमिनी लगत 1 धाव आणि मिसफिल्डिंग होत असताना आणि इकडे 2 धाव पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 46 शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील राकेश प्रभू 7 मध्ये 20 धावेवर खेळतोय. कमाल बॅटिंग मात्र पाहायला मिळते. प्रथमेश्वर हल्ला आणि इकडे मात्र सुपर बॅटिंग. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले आणि यावेळेस डबलने स्ट्राइक देखील राकेशकडे आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील
राईट मोर द विकेट राकेश फुलटस होता चेंडू मात्र इकडे मिस करतो आणि इकडे काय तर विकेट असेल तर शेवटचा चेंडू डॉट फुलटच चेंडू डॉट होते आणि स्कोरबोर्ड 46 टार्गेट असेल 47चं टार्गेट हे कंपल्सरी चेस आहे हे लक्षात घ्या आणि 47 धावा ह्या गरजेच्या धावा आहेत आणि जाऊया नेक्स्ट टॉसकडे आपल्याला पाहायला मिळेल एक बाजूला विनर्स टेंबोडे आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला टीम पाहायला मिळेल म्हणजेच पोफरन
मिळतं. उद्या मात्र ग्रामीण भागामध्ये म्हणजेच पंचकृषीचे मॅचेस असतील आणि भरपूर टीम आहेत उद्याच्या रात्री. तर मात्र आणि भरपूर टीम असल्या कारणाने दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील उद्या क्वालिफाईड होताना. दोन संघाला मात्र पुढे जायची संधी मिळेल. गोलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर एक षटकाच्या समाप्तीमध्ये 8 धावा 47चा आव्हान आहे. 4 ओव्हरमध्ये 39 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. त्यानंतर बिग फाईट बिग लढत विनस टेंबुडे आणि त्यांचे विपक्ष पोफरन आपल्याला पाहायला मिळेल आणि विनस टेंबुने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. पहिलाच चेंडू यावेळेस खडे खेळला जातो. एक लांबचा फटका, एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र ॲक्युरेट थ्रो होता आणि यावेळेस मात्र गडी बाद. परतावा लागेल बॅट्समनला. यावेळेस सुपर थ्रो राकेश प्रभू आणि पंच इकडे मात्र शॉटची देखील म्हणजे एकही धाव नाही मिळणार इकडे. आणि सुयशकडून मात्र ही चुकी होत असताना पहिली धाव देखील कंप्लीट केली नाही आणि दुसऱ्या धावला रनआउट म्हणजेच एक पण धाव नाही SDJ.
तर दोन्ही विकेट जे मिळाले ते दोन्ही विकेट रनआउटच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच पहिल्यांदा बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं, आपण बघू शकतो सुयश, आणि त्यानंतर आता पाहायला मिळते म्हणजे मात्र मोहित, आणि आता नवीन बॅट्समन कुशल मैदानाच्या आतमध्ये जात असताना चौथ्या क्रमांकावर येतोय. 14 धावा 2 गडीच्या मोबदल्यात, आणि इथे चांगली बॅटिंग आपण बघू शकतो जतीन कडून. स्कोर कार्ड पर 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत आणि 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडू बाकी आहेत. पवन आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस गोलंदाजी मार्कवर, आणि त्याच्या ओव्हरमध्ये दोन्ही हे रनआउट पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर रनआउट आणि तिसऱ्या चेंडूवर रनआउट. चौदा धावा धावपलकावर 33 ची गरज मॅच जिंकण्यासाठी. चेंडू असतील 21 चेंडू आणि 33 धावा बनवायचे आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साईड चेंडू आहे. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते 1 धाव. यावेळेस मात्र फुलटच चेंडू होता, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही कुशलला. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहायला मिळते यावेळेस 15 धावा धावपलकावर. कुशल हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला आणि यावेळेस सिंगल अटेम्प्ट करतोय. स्ट्राईकवर बॅट्समन जतीन आहे, आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर शेवटचे 2 चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा षटक आणि 2 चेंडू बाकी आहेत. 15 धावा धावपलकावर. 32 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. चेंडू 20. हा रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच इट. इथे चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार एसडीजे. थँक्यू डीजे मास्टर. रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, लगे तो आबाद नाही तो बर्बाद. स्विच इट, स्विंग करतोय बॅटीला, आणि यावेळेस मात्र षटकार. काय कमालीचा बॅट्समन पाहायला मिळतोय जतीन. काय तो रिव्हर्स स्ट्रोक, काय तो फटका, सूप अप. हलक्या हाताने मात्र खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट आहे. सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न, आणि इकडे काय घडतंय, इकडे बघता बघता 2 धाव पूर्ण. कमालीचा मात्र यावेळेस क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळेस 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावर. 18 चेंडू आणि 24 धावेची गरज. या डीजे गोलंदाजी मार्क पर. 18 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थाने आता मात्र मॅचला मजा आलेली आहे, कारण की जतीनने इथे मात्र मोर्चा उचललाय आणि काही कमालीचे स्ट्रोक लगावतोय. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 4 मध्ये 14 वर पोहोचलेला आहे. इथे मात्र 18 मध्ये 24. पहिला चेंडू हलक्या हाताने मात्र माहिती आहे राकेश प्रभू गोलंदाज, आणि काय करतोय इकडे राकेश प्रभू गपचूप जात असताना मात्र गोलंदाजी मार्कवर, कारण की आता शब्द नाही आहेत त्याच्याकडे या क्षेत्ररक्षणासाठी. इथे मात्र अगदी खराब, याहूनही खराब क्रिकेट काही नाही, बॅड क्रिकेट मात्र क्षेत्ररक्षकाकडून. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25 धावा धावपलकावर. 22 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. आता मात्र जर बघायला चेंडू असतील 17 चेंडू आणि 22 धावेची गरज. आता मात्र राकेश प्रभू विचार करत असेल की चेंडू किपरच्या मागे यावेळेस मात्र डॉट येत असताना फिल्डिंग खूप मोठा प्रश्नचिन्ह असतो प्रत्येक संघाचा. आतापर्यंत खराब फिल्डिंग झालेली आहे, कॅच देखील ड्रॉप झाला, चौकार देखील गेला, आणि यामध्ये जर विचार केला तर मिसफिल्डिंग, काही कमालीचा चेंडू. यावेळेस ऑफ कट काही समजला नाही बॅट्समनला. चारो खाणे चित असं म्हणायला हरकत नाही. आणि राकेश प्रभू पुन्हा एकदा तयार. 2 मध्ये 2
यावेळेस खर्च करतोय. एक मी म्हणेल की दर्जेदार खेळाडू आहे आणि यावेळेस कॅच आउट परतावा लागेल बॅट्समनला डीजे. फायर आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फायर चषक अपील लाऊड आहे. पंच मात्र इकडे नकारतायत. थोडा राकेश प्रभू नाराज आणि यावेळेस मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. हा बघा यावेळेस आपण बघू शकता सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार 26 धावा तब्बलकावर. इथे मात्र यावेळेस चेंडू जाऊन आदळतोय. पंच मात्र इकडे नकार देत आहेत. लाऊड अपील होती परंतु इकडे मात्र जर बघायला गेलं तर एक धाव असेल. 26 स्कोर कार्डवर 26. आता चेंडू असतील 14 आणि धावा बनवायच्या आहेत 21. 14 मध्ये 21 ची गरज. मॅच बॅलन्सिंग आहे मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली मॅच देखणी मॅच आपण बघू शकता. ते एक साईडला मात्र आपण बघू शकता घेवली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते आलेवाडी. आलेवाडी सुयश आणि राकेश प्रभू यामध्ये लढत आहे असं म्हणावं. हलक्या हाताने हा मात्र चांगला खेळाडू आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळतोय. सिंगल असेल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 27 13 बस स्कोर कार्ड पड 27 आणि 13 चेंडू 20 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थाने मात्र क्रिकेट आपण बघू शकतात इथे खऱ्या अर्थाने मजा आहे. थरार आहे आणि आजच्या रात्रीमध्ये मात्र चांगले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. उद्या मात्र जवळजवळ 18 ते 20 टीम असतील आणि ग्रामीणची स्पर्धा यावेळेस फटका सजवलाय. लॉंग ऑन थोडा मात्र वाईट ठेवण्यात आला होता त्यामुळे मात्र जगाला बघायला गेलं तर 2 धावा पूर्ण होणार. ह्या 2 धावांनिशी मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालं 29 3 षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या धावा जवळजवळ 10च्या सरासरीने जमा केल्या आहेत. आता मात्र 9च्या सरासरीने बनवायच्यात 18 2 ओव्हरमध्ये अड्डीचे.
दबा टप्पल कवर। कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी मैच का पूरा सार बाकी है। अभी तो खोला एक पन्ना फायर केस नाइट टूर्नामेंट ने, अभी पूरी किताब बाकी है। हुकचा फटका, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, पुन्हा एकदा चौकार, यावेळेस 4 दबा डीजे। रडावं नाही तर लढावं, आणि इकडे मात्र तेच पाहायला मिळते। 8-6 मध्ये 19 पर्यंत पोहोचलाय जतीन। काही कमालीची बॅटिंग, एकटा किल्ला लढवतोय। 33 जबा धावपलकावर आहेत, आणि इथे मात्र आता चेंडू असतील 11, धावा बनवायच्या 14। काय चांगला स्ट्रोक आहे, कमालीचा फटका मात्र पाहायला मिळतोय। डीप मध्ये खेळाडू, तिकडे देखील फंबिल, तिकडे देखील 2 धावा। राकेश प्रभू करेल तर काय करेल बघा, रागात चेंडू आपटला यावेळेस। कारण की एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5 वेळा मिसफिल्डिंग, आणि कुठे ना कुठे फिल्डिंगचा दर्जा हा तुम्हाला चांगला ठेवावा लागेल। चेंडू मात्र असतील 10, धावा मात्र पाहिजेत 12। यस, धावसंख्या मात्र 36, आणि यावेळेस चेंडू आपण बघू शकता वाईट चेंडू, 10 चेंडू आणि 10 धावेची गरज। 10 चेंडू आणि 10 धावेची गरज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते। खराब गोलंदाजी, 12 मध्ये 18 होते आणि 2 मध्येच 8 खर्च करतोय गोलंदाज यावेळेस दिगंबर। आता मात्र चेंडू असतील 10, धावा बनवायच्या 10, एकटा मात्र इकडे यावेळेस बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते जतीन। काही कमालीची बॅटिंग करतोय, आणि पुन्हा एकदा करे तो क्या करे, राकेश प्रभू इथे पाहतोय आणि विचार करतोय की यावर काय रिॲक्शन देऊ आणि यावर मी काय बोलू। स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 39। पण मोठ्या लेवलला खेळत असताना मात्र आपल्या फिल्डिंगचा दर्जा हा उंच असणं गरजेचं आहे। मी म्हणेल की फक्त बॅटिंग आणि बॉलिंगमधूनच नाही ही स्पर्धा जिंकता येते, स्पर्धा जी आहे ती मात्र फिल्डिंगच्या भागातून देखील जिंकता येते। यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय, यावेळेस एकदा वसेल। एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार। स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 धावा धावपलकावर आहेत। 3 ओव्हर आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे। 8 मध्ये 7 ची गरज, 40 धावा धावपलकावर, 8 चेंडू। क्रिकेट प्रेमी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं। जतीन यानं जो रिव्हर्सला षटकार खेचला त्यासाठी फटका मात्र सजवलाय, ऑन साइडला आहे। इथे सिंगल असेल, इथे डबलला प्रयत्न, आणि यस चांगली कॉलिंग। आहा, काय कमालीचा टेक होता इकडे मात्र राकेश प्रभूचा, परंतु 2 धाव पूर्ण होत असताना आलेवाडीकर खुश। इकडे मात्र आपण बघू शकता स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 42 42 7-5। आता मात्र 7 चेंडू 5 धावेची गरज। बॅट्समन आपण बघू शकतात संदीप, नो स्ट्राईकला हिरो या मॅचचा जतीन। 7 मध्ये 5 बनवायचे आहेत, कंपल्सरी चेस हा नियम आहे। स्पर्धेतली 5वी मॅच आजच्या दिवसातली, आजच्या रात्रीतली आपल्याला पाहायला मिळते। सात मध्ये 5 स्ट्राईकवर संदीप फटका सजवण्याचा प्रयत्न केला। इकडे मात्र आता कुठूनही धावा येत आहेत, एक धाव असेल, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 43, 1 ओव्हर आणि 4 धावेची गरज असेल डीजे।
एक ओव्हर 4 धावांची गरज आणि इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज चिराग. फटका इकडे सजवला आहे, शॉट थर्डमॅन आहे आणि इकडे काय करतोय, कीपरकडे दिला असता तरी धावले असते, कित्येक ठिकाणी चुक्या करणार. आता जवळजवळ ही 6वी ते 7वी चुकी होत असताना गोलंदाजाला अजिबात सपोर्ट मिळाला नाही क्षेत्ररक्षकाचा. मी म्हणेल की बुडत्या गाडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार तो मात्र इथे मिळाला नाही. यावेळेस एक धाव, स्कोरबोर्ड 44, 3ची गरज 5 मध्ये. कंपल्सरी चेस आहे, 5 चेंडू 3 धावेची गरज आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळते 5वी. अपील लाऊड विकेट आलाय. इकडे मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? 4-3 ॲट डीजे. वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा. वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा. वाट पाहते तुमची सेना. सन 1926 जन्म आलेक बाळा. सन 1926 जन्म आलेक बाळा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पूर्वज. पूर्वज्ञ काही कमालीची यावेळेस बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु विजय करू देऊ शकला नाही आपल्या संघाला. इथे मात्र अर्ध्यावर सोडून येतोय म्हणजे जतीन आणि आता मात्र पूर्वज्ञ. 4-3 खूप महत्वपूर्ण मात्र हे धावा असतील. इथे डॉट आला तर अजूनही मजा आली या मॅचला. स्पर्धा ही गाजली जात आहे. डॉट येतोय, क्या बात आहे. या गोलंदाजासाठी टाळ्याहून जाऊन द्या. चिराग कमाल करतोय. ओव्हर मध्ये 4 ला आलाय आणि 3 मध्ये 1 खर्च करतोय. आता 3 मध्ये आपण बघू शकता 3ची गरज येऊन बसला आणि जतीन देखील बाद झालेला आहे. पूर्वज्ञाकडे वर देखील दबाव असेल. हाच ह्यालाच क्रिकेट म्हणतात. कभी इधर कभी उधर, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. आणि इकडे मात्र कमाल, यावेळेस धमाल. आहा सुपर, यावेळेस कमाल गोलंदाजी. यावेळेस गोलंदाजाचं कौतुक करेल तेवढं कमी. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती. आणि 2 मध्ये 3 आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील. सुपर, अप्रतिम चिराग. आता फटका इकडे उंच गेलाय. 1 धाव असेल, 1 मध्ये 2ची गरज. आता मात्र इकडे कंपल्सरी चेस आहे. ओव्हर मध्ये 4 असताना 1-2 पर्यंत मजल मारलेली आहे गोलंदाजाने. आणि मी नक्कीच म्हणेल की जी मात्र मेहनत घेतली 5 चेंडू मागे त्याचं सोनं करायचं असेल तर हा 1 चेंडू मात्र चांगला हाताळावा लागेल. काय मॅच होती आणि काय कुठे येऊन राहिली आहे. ह्यालाच म्हणतात क्रिकेट अनिश्चितीचा खेळ. शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवर पडणार नाही तोपर्यंत कोण जिंकेल काही सांगता येत नाही. आणि इकडे कमाल न धमाल, मालामाल खऱ्या अर्थाने मात्र स्पर्धा पाहायला मिळते. आता मात्र प्रेक्षक वर्ग आपण बघू शकता बसलेले उठलेले आहेत. आणि 1 मध्ये 2 मॅच आवडली असेल, गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या या चेंडूसाठी, शेवटच्या चेंडूसाठी. 1-2 खराब टाकला चेंडू. हा खराब चेंडू आहे आणि यावेळेस अनुभव कामात येतोय. संदीप मात्र चौकार खेचतोय. डीजे